5वीच्या वर्गात मराठी विषयाच्या शिक्षकांनी मुलांना एक निबंध लिहायला सांगितला होता. निबंधाचं शीर्षक त्यांनी दिलं नव्हतं, फक्त विषय म्हणून सांगितला होता, की त्या विषयाला अनुसरून लिहायचा होता तो निबंध. आणि तो निबंध होता, तुम्हाला आई कशी आवडते, या विषयाला अनुसरून योग्य ते शीर्षक टाकून मुलांनी तो निबंध लिहायचा होता. वर्ग 5वीचे मुलं आणि त्यातल्या बऱ्याचशा मुलांनी काय केले, की माझी आई आवडती आई, त्यानंतर माझी आई आणि ती कशी आहे, कशी काळजी घेते, या विषयावर लिहिलं होतं. साधारणतः बऱ्याच जणांचे शीर्षक असे होते, की आई किती चांगली आहे, याच पद्धतीचे, थोडे वाद कमी जास्त, पण याच पद्धतीचे. एका मुलाने जो निबंध लिहिला होता तो खरंच मला वाटतं आपल्याला सगळ्याला विचार करण्याला भाग पाडण्यासारखा आहे. त्यांनी जो निबंध लिहिला होता मी तो वाचून दाखवते. मला आई हवी आहे, पण ऑफलाईन आई हवी आहे. भली अशिक्षित असली तरी चालेल, जिला मोबाईल वापरता नाही आला तरी चालेल, पण माझ्यासाठी माझ्यासोबत कुठेही जाण्यास ती उत्सुक असणारी ऑफलाईन आई पाहिजे. मला असं वाटत नाही की जीन्स आणि टी शर्ट वाईट असतं. तो मुलगा म्हणतोय, मला असं वाटत नाही की जीन्स आणि टी शर्ट वाईट असतं, पण छोटूच्या आईसारखी साडी नेसावी, जी मला स्वतःच्या हाताने खाऊ घालेल, मांडीवर थोपटत झोपवेल, अशी आई हवी आहे. मला खरंच ऑफलाईन आई हवी आहे. ऑफलाईन आई असेल तर ती पप्पाशी भांडण जरी झालं तरी संध्याकाळपर्यंत ते संपलेलं असेल, कारण माझ्या ऑफलाईन आईकडे माझ्यासाठी आणि माझ्या पप्पासाठी वेळ असेल. मान्य आहे, मला व्हिडिओ गेम खेळायला मिळणार नाही, ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करता येणार नाही, पण आई घरात जे बनवेल ते मी आणि पप्पा आनंदाने खाऊ. गेमपेक्षा तुझ्या तोंडून छान गोष्टी ऐकून झोप पण मला छान येईल, म्हणून मला ऑफलाईन आई हवी आहे. ही अर्धवट वाचल्यानंतर तो जो लिहिणारा मुलगा, तो मुलगा असेल, त्या मुलासोबतच जे वर्गात शिक्षक होते ते शिक्षक आणि जी बाकीची मुलं होती सगळीच रडत होती. याचा अर्थ सगळ्यांनाच ऑफलाईन आई हवी आहे. आई, तुम्ही मायेनं आई म्हणून राहा, मम्मी म्हणून राहा, पण तुम्ही जीन्स, टी शर्ट, टॉप जे काय घालायचे कपड्याबद्दल माझं काही मत नाहीये, पण आपल्या मुलाचं बालपण, त्यांच्या भावनाची काळजी मोबाईलमुळे कधी मुलांना तुमच्यापासून दूर करू नका. तुम्ही तुमच्या मुलापासून दूर राहू नका, त्यांना जपा, ही तुमची जबाबदारी आहे. कारण आणि ही मला वाटतं की तथाकथित ही जी कथा आहे, ही तथाकथित सर्वच मॉडर्न आईंना मी समर्पित करतो.